शंका अशी होती, अगर से फूक कान में बराबर नहीं बैठी होंगी तो परत गेल्या। महाराज परत 100 घ्या, आमच्या आता या कानात फूक मारा। महाराज फुका मारू मारू इतका थंडागार झालता, आता हवाच नव्हती राहिली पोटात। पण महिला मंडळी काही संपत नव्हत्या। महाराज 100 घ्या पण कानात फूक मारा। महाराज म्हणे आता आवाज नाही निघत काही। बाजूला शिष्य बसेल होता। शिष्य म्हणे महाराज फूक निघूनच नाही राहिली का? म्हणे नाही। एक आयडिया देऊ का? म्हणे द्या। म्हणे गावात जातो आणि एक सायकल पंप घेऊन येतो, मी जोरात इकडून पंप दाबतो, तुम्ही फक्त ती नळी कानात धरा प्रत्येक महिलेच्या, म्हणजे ती फूक बसेल तरी 100 रुपये जाऊ नका देऊ। सज्जन हो, खरंच जर फूक मारल्याने आमच्या घरात श्रीमंती प्राप्त झाली असती तर जो 100 मागायला बसलाय त्यानंच कानात फूक नसती मारून घेतली का त्याच्या? आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी जनजागृती केली, समाजाला जागृत केलं। तिकडे हो नकल में फस गई दुनिया।